26 फेब्रुवारी 2025 या दिवशी रामसिंग या 60 वर्षीय म्हाताऱ्याचा खून झाला होता। उन्हामुळे दारात खाट टाकून झोपलेल्या रामसिंगचा मृतदेह खाटेवर पडला होता। त्याचे डोके फोडण्यात आले होते। रक्ताच्या धारा वाहून सुकून गेल्या होत्या। रात्रीच्या काळोखात कुणीतरी त्याचा खून केला होता हे थरकाप उडवणारे होते। पण जवळच्याच भिंतीवर कलियुगातील कल्की असे नाव धारण केलेल्या एका अज्ञाताने काही संदेश लिहिले होते। दारू पिऊ नका, पकरिया गावात आणखी 5 हत्या होणार, पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न करू नये, खोटे बोलणे पाप आहे, पुढचे लक्ष मोनू यासारखी वाक्य लिहिली होती। याचा अर्थ समजला नसला तरी गावात 5 हत्या होणार हे भीतीदायक होते। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। रामसिंगच्या मृतदेहाची पाहणी करण्यात आली। अज्ञाताने अत्यंत जोराने धारदार शस्त्राचा घाव घातल्याने रामसिंगचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट दिसत होते। मात्र शस्त्र वा अन्य कोणताही पुरावा घटनास्थळी नव्हता। तसेच भिंतीवर लिहिलेल्या संदेशामध्ये पुढचा बळी मोनू असल्याचे लिहिले होते। हा मोनू कोण? तर तो होता मयत रामसिंगचा मुलगा मोनू उर्फ जगदीश। साहजिकच पोलिसांनी सुरुवातीला रामसिंगच्या परिवारातील लोकांकडे चौकशी सुरू केली। जमीन जायदादचा काही वाद आहे का, आर्थिक देवघेवीचा काही वाद आहे का याचा शोध घेण्यात आला। आता दुसरे कारण म्हणजे बाई म्हातारा रामसिंग तर वृद्ध होता। आता त्याचा मुलगा जगदीश याचे कोणाशी काही अनैतिक संबंध आहे का, त्याचा कोणाशी वाद आहे का याची उत्तरे पोलीस मिळवू लागले। तेव्हा मात्र या प्रकरणाचा गुंता सुटत गेला। या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। या प्रकरणाची सुरुवात फार आधी झाली होती। त्याचा शेवट मात्र झाला होता, पण बळी मात्र तिसऱ्याचाच गेला होता। जगदीश हा नवतरुण होता। गावातच काम करून तो आई वडिलांना हातभार लावत होता। तरण्याबाण जगदीशच्या मनात कामुकता फेर धरू लागली होती। तो गावातीलच काही महिलांशी सलगी करू लागला होता। त्यातच त्याची ओळख गावातील एका विधवेशी झाली। तीही शेतात मोलमजुरी करून तिचा उदरनिर्वाह चालवत होती। वयाची 40शी पार केलेली ती विधवा दिसायला सुंदर होती। तिच्या भरलेल्या देहाचा मोह तरण्याबाण जगदीशला झाला होता। ऐन जवानीतच विधवा झाल्याने ती शरीर सुखापासून वंचित आहे असा समज करून तो घेऊ लागला। काही ना काही निमित्ताने तिला तो भेटू लागला। तिला लागेल तो मदत तो करू लागला। त्याच्या या वागण्याचा अर्थ न समजण्याइतकी ती खुळी नव्हती। ती चतुर होती। तिने त्याच्या मनातले सगळे ओळखले आणि ती त्याला खिळू लागली। आता तर तिच्या जवानीच्या ओझरते दर्शन त्याला घडू लागले। तसा तो खुळवला। एकदा संधी साधून त्याने रानातच तिचा हात धरला। तेव्हा लटक्या रागाने ती म्हणाली, तुला शोभते का रे हे वागणे? तो गांगरला, काय बोलावे त्याला सुचेना। तेव्हा ती म्हणाली, असा हात धरलास आणि कुणी बघितले तर काय म्हणतील? कधी घरी येत नाही तिथे कोण नसते, तिथे हात धरला तर काही नाही वाटणार असे बोलत ती निघून गेली। तिच्या बोलण्याचा अर्थ त्याला समजला आणि तो मनातून हरकून गेला। त्या संध्याकाळी कामाचे निमित्त काढून तो तिच्या घरी गेला। तिने त्याचे स्वागत केले। त्याला चहा देण्यासाठी तिने कप पुढे गेला। त्या कपामध्ये तिने पावरच्या गोळ्या टाकल्या होत्या। तो चहा पिताच त्याच्या अंगामध्ये तरतरी आली आणि त्याने तिचा हात पकडला। हात पकडल्यावर त्याने तिला बेडवर आडवे केले आणि तिच्यासोबत त्याने कामक्रीडा चालू केली। दोघांनी शरीर सुखाचा मनसोक्त आनंद लुटला। त्याला तिचे भारदार शरीर मिळाले होते तर तिला त्याचा तगडा देह मिळाला होता। दोघेही खुश होते। त्यानंतर त्या दोघांना अडवणारे कुणीच नाही असे त्याला वाटत होते, कारण दोघांच्या वयातील अंतर पाहता कुणी संशय घेण्यासारखे नव्हते। त्यामुळे तो आता संधी मिळेल तेव्हा तिच्याशी शरीर संबंध करू लागला। तो तरुण होता। त्याला वारंवार शरीर सुखाची इच्छा होत होती आणि तो तिच्याकडे जात होता। पण ती त्याला कधी सुख देत होती तर कधी नकार देत होती। काही ना काही कारण सांगून ती त्याला घरात येऊ देत नव्हती। ती लोकांना घाबरत असेल असे त्याला वाटत असले तरी कारण वेगळेच होते। तिचे गावातीलच विकास यादव याच्यासोबत प्रेमसंबंध चालू होते। विकासही तरुण होता। तिशीलाही न पोचलेला विकास आणि जगदीश असे 2 प्रियकर ती सांभाळत होती। त्या दोघांनाही तिने याची खबर लागू दिली नव्हती। दोघांनाही ती आपलीच प्रेयसी आहे असे वाटत होते।
तिच्याकडे आणखी एक प्रियकर आहे हे त्या दोघांना माहीत नव्हते. पण हे सगळं फार काळ लपून राहण्यासारखं नव्हतं, कारण जगदीश आणि विकास हे दोघेही तरुण होते आणि दोघांनाही वारंवार शरीर सुखाची इच्छा होत होती. त्यामुळे ते आपल्या प्रेयसीकडे सुख मागत होते. तिची मात्र दोघांना खुश ठेवताना तारंबळ उडत होती. एकदा ती नको नको म्हणत असतानाही विकास तिला भेटायला आला. तो आला तेव्हा जगदीश तिच्या घरातच बसला होता. काम आहे म्हणून आपल्याला भेटणे टाळले आणि ती जगदीशबरोबर बोलत बसली हे पाहून विकासच्या मनात शंका आली. तिने त्यालाही चहा पाणी दिले. तोही तिच्याशी बोलत बसला. काही वेळाने जगदीश निघून गेला तेव्हा विकासने तिला धरले. तो काम वासनेने पेटला होता. त्यातच ती परक्या तरुणाबरोबर गप्पा मारत बसलेली पाहून त्याचे पित्त खवळले होते. रागारागाने तो तिचे शरीर कुस्करू लागला होता. तिला शिवीगाळ करत तो विचारू लागला तो का आला होता, त्याला का घरात घेतले. तसा तिलाही राग आला. ती म्हणाली, तो मला कामात मदत करतो म्हणून आला होता, तू संशय घेऊ नको. घरात काय काम होते, मग तू त्यालाही प्रेम दिले का, असे विचारत तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. तिने त्याला बाजूला सारत बजावले. तुला विचारायचा अधिकार नाही. मी तुला प्रेमात कधी कमी केले नाही. माझ्याकडे कोण आहे ते कोण नाही हे तू विचारू नको, नाहीतर तू मला भेटायला येऊ नको. तिचा हा अवतार पाहून तो नरमला. तिला बिलगत तो म्हणाला, माझे तुझ्यावर प्रेम आहे. दुसरा कुणी तुझ्या आयुष्यात आला तर मला सहन होणार नाही. तिनेही त्याला मिठीत घेऊन कुरवाळले. मी तुझीच आहे असे म्हणत भरभरून शरीर सुख दिले. तो कामतृप्तीने खुश होऊन घरातून बाहेर पडला असला तरी त्याच्या मनातील राग मात्र कमी झाला नव्हता. त्याने तिच्यावर आणि जगदीशवर पाळत ठेवली होती. तेव्हा त्याच्या लक्षात आले की जगदीश आणि तिचेही प्रेमसंबंध आहे. त्याला त्या दोघांचा राग आला होता, पण तो तिला काही बोलू शकत नव्हता. त्याने जगदीशला एकट्याला गाठले. त्याने जगदीशला सांगितले की माझे तिच्यावर प्रेम आहे, तू आमच्यामध्ये येऊ नको. तिच्या देहाची चटक लागलेल्या जगदीशने त्याला धुडकावून लावले. माझे तिच्यावर आणि तिचे माझ्यावर प्रेम आहे, तुझा काही संबंध नाही, तूच बाजूला हो असे त्याने सांगितले. हे ऐकून विकास चिडला. त्याने जगदीशला धमकी दिली, तू तिचा नाद सोडला नाही तर माझ्याशी गाठ आहे. लक्षात ठेव. ताज्या रक्ताच्या जगदीशने त्याला दम दिला होता. तुला काय करायचे ते कर, ती माझी आहे आणि माझीच राहणार. तिच्यासाठी त्या दोघातील वाद आता पेटला होता. जगदीश आणि विकास यांच्यात वाद धुमसत होता, पण ते दोघेही याबद्दल कोणाशी काही बोलू शकत नव्हते, कारण ते प्रकरण नाजूक होते. त्या दोघातील वाद किंवा त्या वादाचे कारण कोणाला समजले असते तर गावात बदनामी झाली असती आणि पुन्हा सुखही घेता आले नसते. त्यामुळे त्या दोघांनीही या प्रकरणाची कोठे वाच्यता केली नाही. पण त्या दोघातील वाद मात्र पेटतच होता. जगदीश वारंवार तिला भेटतो, तीही त्याला जास्त जवळ करते, हे विकासला सहन होत नव्हते. यावर काय उपाय करावा याचा तो विचार करत होता. यामध्ये त्याला एकच उपाय दिसला, तो म्हणजे जगदीशचे मरण. जगदीश या जगात नसेल तर ती कोणावर प्रेम करेल. तिला विकासशिवाय पर्याय उरणार नाही. तिचे सगळे प्रेम फक्त त्यालाच मिळेल असा त्याने विचार केला. या विचारावर अंमल करायचा आणि जगदीशला ठार मारायचे हे त्याने पक्के केले. तो आता जगदीशच्या पाळतीवर राहू लागला. तो कुठे जातो, कधी येतो, तो एकटा कधी असतो, याची सगळी माहिती त्याने एकट्याने अत्यंत चोरीचुपे जमा केली. गावात कोणाच्याही न कळत जगदीशचा काटा काढायचा असे त्याने ठरवले. त्यासाठी त्याने रात्रीच्या काळोखातच जगदीशला संपवण्याचा प्लॅन आखला. त्यानंतर तो जगदीशच्या घराच्या आसपास घुटमळू लागला. अखेर ती काय रात्र आली. हातात धारदार शस्त्र घेऊन विकास तयारीतच होता. जगदीश दिसला रे दिसला की त्याचा खून करायचा हे ठरवून तो दबा धरून बसला होता. रात्रीचा काळोख वाढत गेला, पण जगदीश काही नेहमीच्या वाटेवर नजरेस पडत नव्हता. मध्यरात्र उलटून गेली तसा विकास दबक्या पावलांनी जगदीशच्या घराकडे निघाला. तो घराजवळ पोचला. त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला, पण जगदीश कुठेच नव्हता. घरात खाटेवर कुणीतरी झोपले होते. तो जगदीश असावा या संशयाने विकास त्याच्याजवळ गेला, तर तो होता जगदीशचा बाप रामसिंग. आपण इतकी तयारी केली, पण जगदीश न सापडल्याने सगळा प्लॅन चौपट होणार या विचाराने त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आधीच आपल्या प्रेसीचा उपभोग जगदीश घेत असल्याने तो चिडून होता. त्यातच आता प्लॅन विस्कटल्याने त्याचा राग अनावर झाला.
त्याला काय करू काय नको असे झाले होते. या रागाच्या भरात त्याने निरापराध रामसिंगच्या डोक्यातच धारदार शस्त्राचा घाव घातला. हा घाव इतका जोराचा होता की रामसिंगच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. क्षणार्धात डोके फुटून रामसिंग ठार झाला. आजूबाजूला रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. हे पाहून विकासही हादरला. आपण रागाच्या भरात जगदीशचा नाही तर त्याच्या वडिलांचा खून केला हे त्याच्या लक्षात आले. आता पोलिसांच्या ससेमिरा मागे लागणार या विचाराने तो घाबरला. यातून सुटण्याचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा विचार तो करू लागला. यातूनच त्याला एक कल्पना सुचली. वेबसिरीजमध्ये दाखवतात त्याप्रमाणे त्याने एक चित्र तयार केले. कलियुगातील कल्की असे नाव धारण केले. या कल्की पाप करणाऱ्यांना धडा शिकवत असल्याचा बनाव केला. बाजूलाच पडलेला कोळसा घेतला आणि काही संदेश भिंतीवर लिहिले आणि तो निघून गेला. आता लोक त्या संदेशाभोवतीच घुटमत राहणार असे त्याला वाटत होते. झाले तसेच. दुसऱ्या दिवशी रामसिंगचा मृतदेह पाहिल्यानंतर गावात खळबळ माजली. पोलिसांनीही तातडीने तपास सुरू केला. पण या प्रकरणातून सुटका व्हावी, पोलिसांची दिशाभूल व्हावी या उद्देशाने लिहिलेल्या संदेशामुळेच तपासाला दिशा मिळाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सिद्धार्थ तिवारी आणि यांचे सगळ्यांनी मिळून एक पथक तयार केले. पोलिसांनी पकारिया नवापारा गावात 24 तास तळ ठोकण्यास सुरुवात केली. भिंतीवर मैताच्या मुलाचे जगदीशचे नाव लिहिलेले असल्याने पोलिसांनी जगदीशला केंद्रस्थानी ठेवून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना कळले की जगदीशचे त्याच गावातील एका महिलेशी अवैध संबंध होते. या महिलेचे विकास यादव सोबत देखील संबंध होते. विकासला हे कळताच त्याने जगदीश सोबत भांडण केले. साहजिकच विकास पोलिसांच्या रडारवर होता. दरम्यान पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी विकासने 4 मार्च 2025 रोजी गावातील स्मशानभूमीत तलवारीसारख्या शस्त्रासह एक पत्रही ठेवले. हे पत्र आणि शस्त्र पोलिसांनी ताब्यात घेतले. आता पोलीस समजून चुकले की संशयित याच गावातील आहे, तसेच तो विकास यादव असावा. या संशयातून पोलिसांनी विकासला ताब्यात घेतले आणि त्याने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.